दाखवणार आहे। त्यासाठी हे बघा, थोडीशी पालक स्वच्छ साफ करून, हे देठ घ्यायचं नाही बघा, हे असं हे देठ सगळं काढून टाकायचं, असा पाला तेवढा घ्यायचा, स्वच्छ धुवून साफ करून सुकवून घेतलेले आहे पालक। आता ह्याला जाडसर असं कटिंग करून घ्यायचं। आणि आता हे बघा, एक बाउल घेतलेला आहे, चण्याचं पीठ 1 कप घेतलेलं आहे। तुमच्या घरी किती माणसं असतील ना त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता, वाढवू शकता। 1 कप मी चण्याचं पीठ घेतलंय। हे थोडंसं 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे बघा, चिमटभर हळद घेतलेली आहे। आणि आता ना हे सर्व ना मिक्स करून घ्यायचं। हातानं चांगलं मिक्स होतं, खेटायला ते छानपैकी येतं, म्हणून हातानंच आपण मिक्स, थोडं थोडं पाणी घेऊन, जास्त पातळ करायचं नाही। हे बघा, असं ना चांगलं खिटून घ्यायचं। पिठाचा कलर बघा कसा चेंज होतोय। अजून थोडंसं पाणी टाकते चमचभर। असं ना जेवढं खिटवायचं होईल ना त्या पद्धतीनं खिटून घ्यायचं, कलर चेंज होईस तो खिटून घ्यायचं पीठ। मग पालक भजी ना एकदम हलकी फुलकी होतात, खुसखुशीत। खायचा सोडा वापरायचाच नाही, तुम्ही वापरला तरी चालेल, मी तरी वापरत नाही खायचा सोडा। हे असं खिटूनच पीठ एकदम हलकं करून घ्यायचं। पिठाचा कलर बघा कसा चेंज होतोय। आता हा ओवा बघा, तुमच्या आवडीप्रमाणे ओवा घालायचा। मी अर्धा चमचा घेतलेला आहे। जिरा पावडर, धना पावडर, ओली मिरची टिचून असा खरडा बनवून घेतलेला आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, माझा हात खराब पिठामध्ये झालेला आहे। तुमच्याकडं आवडत असेल तर तीळ टाका, नाही टाकले तरी काय चालतं, पांढरे तीळ। चवीनुसार मीठ, चिमटभर हिंग। आता हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं। ही बघा, आता पालक घेतलेले आहे, लय बी बारीक चिरायची नाही पालक, जाडसरच अशी। ते आता ही पालक ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं।
ही बघा कोथिंबीर थोडी टाकायची. बारीक कटिंग करून घेतले आणि आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता मी साईडला ठेवून देते. खूप छान होतात, एकदम खुसखुशीत, एकदम छान, आतून एकदम खुलून निघतात बघा पालक भजी. या पद्धतीने तुम्ही करून बघा, एक वेळ ट्राय करून बघा. आता आपण हे साईडला ठेवून देऊ. हे बघा आता ह्या पद्धतीनं असं सोडून घ्यायची भजी पालकची. बघा किती बिना खायचा सोडा टाकता कशी खुलून आलेत बघा. पीठ एकदम बेसनचं पीठ आहे ना, कालवते वेळी एकदम खिटून खिटून पीठ घेतलं ना, आपोआप भजी ना अशी हे होतात, फुलतात. आणि आता गोल्डन कलर येतो छानपैकी अशी तळून घ्यायची. हे बघा कसा कलर आलाय बघा छान पैकी एकदम. आणि वास पण एकदम सुगंध सुटला आहे पालक भाज्यांचा. आता आपण काढून घेऊ. तेलामध्ये ना बुडबुडे यायचं जास्त, असं खळखळून मगापासून असे उकळी येत होती. आता बघा एवढं एकदम शांत तेल झालेलं आहे. आता आपली भाजी चांगली तळून झालेली आहेत. आपण आता काढून घेऊ. याच पद्धतीने आता आपण दुसरी पण सोडून घेऊ. टाकल तशी बघा भजी खुलून येत आहे. हे बघा आता तोंडी लावायसाठी तिखट म्हणून काहीतरी पाहिजे ना झणझणीत. तर ह्या मिरच्या बघा मी तेलामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. नाहीतर तेलामध्ये फुटतात मिरच्या अशा टाकल्या तर. आणि जरासं मीठ भरलेलं आहे मिरचीमध्ये, म्हणजे छान चवीला लागते. मिरची पण तिखटपणा जातो. चला तर आता आपण हे पण काढून घेऊ बघा. दुसरं पण मिरच्या पण बघा किती छान फ्राय झालेल्या आहेत.
याच पद्धतीनं सर्व आता आपली भाजी करून घ्यायची. माझी आता पालकची भजी बघा किती छान झालेली आहे. आणि तुम्हाला जर माझी पालकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आता बघा माझी पालकची भजी किती क्रिस्पी झालेली आहे बघा. एकदम आतून अशी पोकळ एकदम छान. जाळी कशी बिना खायचा सोडा मी अजिबात टाकलेला नाही तरी अशी कुसकुशीत झालेली आहे. एकदम आतून जाळी पडलेली आहे. तुम्ही पण करून बघा, ट्राय करा.